तुम्हालाही रिच आणि क्रीमी गाजर हलवा बनवायचा आहे, तेही खवा न वापरता, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर सर्वात अगोदर आपल्याला गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुतलेले गाजर आपल्याला पील करून घ्यायचे आहेत. त्याच्या साली पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मीडियम साईजच्या किसणीवरती आपल्याला गाजर किसून घ्यायचा आहे. तर तयार झाला आहे आपला गाजराचा किस. आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. त्यामध्ये घालायचं आहे तूप. तूप चांगलं गरम झालं की त्यावरती घालायचा आहे गाजराचा किस आणि याला छान परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतवून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. तर दूध आपल्याला फुल क्रीम वापरायचं आहे, पाणी न घालता. आणि ते 1.5 किलो गाजरांसाठी मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. दूध घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि झाकण ठेवून मंद आचेवरती 20 मिनिटे शिजून द्यायचं आहे. आता त्यामध्ये घालायची आहे 1 वाटी साखर आणि त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेला भरपूर पाणी सुटलेलं आहे, तर पाणी आटेपर्यंत आपल्याला हलवा शिजून द्यायचा आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये तूप घालून ड्रायफ्रूट्सचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला परतवून घ्यायचं आहे. आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला हलव्यामध्ये टाकायचे आहेत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता घालायची आहे 1 चमचा वेलची पूड आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार झाला आहे आपला लाल बुंद रिच आणि क्रीमी गाजर हलवा. वरतून साजूक तूप घाला आणि ड्रायफ्रूट्सने गार्निश करा आणि गरमागरम सर्व करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.